धुळे शहरातील ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या मुख्य कार्यालयात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या मान्यतेने धुळे जिल्ह्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। यामध्ये रियाज अली शेख यांची जिल्हाध्यक्ष, शोएब अन्सारी यांची शहराध्यक्ष तर सनी वाडेकर यांची युवक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। यानिमित्त पक्षाच्या मुख्य कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पक्षाचे नेते इर्शाद भाई जहागीरदार, गटनेते अब्दुल लतीफ उर्फ लल्लू शेठ अन्सारी, नगरसेवक वसीम मंत्री, साजिद अली साई, शब्बीर पिंजारी, आमिर पठाण, शोएब बेग मिर्झा तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना इर्शाद भाई जहागीरदार यांनी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन हा सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारा पक्ष असून शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी कार्यरत राहतील, असे सांगितले। तसेच पक्ष धर्मनिरपेक्ष विचारसरणीने जनहिताची कामे करत असून पुढील काळातही जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शनिवारी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन तर्फे धुळे शहर आणि जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। त्यावेळी जिल्हा अध्यक्ष रियाज अली शेख यांना नियुक्ती देण्यात आली। शहर सदर म्हणून शोएब अन्सारी या एक तरुण कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली आणि सोशल इंजिनिअरिंगचा भाग म्हणून एमआयएमनी जिल्हा युवक अध्यक्ष म्हणून सनी संजय वाडेकर जो आमचा क्रमांक 11 मधला उमेदवार होता त्याला पण उमेदवारी दिली। एमआयएमचे ह्या नियुक्तीमधून एक स्पष्टपणे दिसून येतं की एमआयएम सर्व धर्म समभाव सर्वांना सोबत घेऊन जातीपाती न मानता काम करणारा पक्ष आहे। आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब असू द्या किंवा महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील साहेब असू द्या, हे कोणती धर्म जात पंथ न बघता लोकांची लढाई रस्त्यावर व सभागृहात लढाईची असू द्या ते लढाई लढत आहेत। ह्याच्यातले एक मोठी कामयाबी जी एमआयएमला आज भेटली आहे, आपण लोकांच्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचं 2014 साली निधन झाल्यावर 2014 साली महाराष्ट्राच्या विधानसभेत एक प्रस्ताव आला की गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्मारक केलं जावं आणि त्याला सर्वात पहिला विरोध इम्तियाज जलील साहेबांनी केला। विरोध म्हणण्यापेक्षा त्यांनी एक नवीन संकल्पना मांडली की त्या स्मारकाला खर्च करण्यापेक्षा गोपीनाथ मुंडे मेमोरियल हॉस्पिटल करा आणि आज ही आनंदाची गोष्ट आहे की काही दिवसामध्ये तिथं एक मोठं हॉस्पिटल गोपीनाथ मुंडे साहेब यांचे नावाने चालू होईल आणि मुंडे साहेबांचं नाव पण वर्षानुवर्ष अनेक पिढ्या ते नाव आठवणीत ठेवतील। हे असं विधायक काम करणारा पक्ष म्हणजे एमआयएम पक्ष आहे। आमचे शहर अध्यक्ष जिल्हाध्यक्ष ह्या पार्टी ऑफिसला रोज उपलब्ध राहणार आहे। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे नगरसेवकांची 11 नगरसेवकांची टीम ही पूर्ण मैदानात राहील। हे त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतील हे मला पूर्ण विश्वास आहे आणि धुळे शहराचे जनतेचे जे विकासाबद्दल सामाजिक कामाबद्दल जे पण अपेक्षा आहे ते आमचे लोकांकडून पूर्ण केले जातील। आमचे गटनेते इथं अब्दुल लतीफ, लल्लू शेठ हे पण आहे। लवकरच कोर्टात एमआयएमची लढाई होणार आहे। कोर्टात आम्ही विरोधी पक्षनेत्यावर डावा ठोकणार आहे काही दिवसात आणि तो विरोधी पक्षनेता भेटल्यावर पण हा विरोधी नक्षपेटा पक्षनेता पद हे धुळे शहराच्या जनतेसाठी काम करण्यासाठी एमआयएम त्याचा वापर करील आणि मला पूर्ण विश्वास आहे आज हे तिन्ही लोक लवकरच यांची कार्यकारिणी जाहीर करतील आणि कार्यकारिणी जाहीर केल्यावर निश्चित हे धुळे शहराच्या जनतेने जे आमच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थक राहतील। आयुष्यात भविष्यात जनतेकडून आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही हे मी आज आमच्या पक्षातर्फे आपल्याला आणि जनतेला ग्वाही देतो।